स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली. याच्या आधी आपण आवाज ऐकला तर हर्षद पिंगले उर्फ हॅरी यांचा आवाज, मराठीची एक गोड वाणी आपण ऐकली. ती याच्या आधी मी स्वतः पाटील तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. घेऊन चलतोय 24 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज. एक जबरदस्त मॅच बघायला मिळेल. पहिलं षटक कोण हाताळणार? ऋषभ भुजबळ. टेनिस बॉल क्रिकेटला ज्यानं अगदी बघितलं आपलं तर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून एक अव्वल स्थान ज्यांनी आपला बनवलं तो ऋषभ भुजबळ. काटरंग गावचा हा सितारा ज्यांनी बरीचशी मैदानावरती चांगली कामगिरी केली. बरेचशा मैदानावरती चांगल्या प्रकारचा खेळ ज्याच्या माध्यमातून झाला आहे. परंतु इथे या वेळेस या मैदानावरती पहिला चेंडू मात्र निर्धाव काढला आहे. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. शुभम घोडविंदे पहिला चेंडू निर्धाव आलाय. सलामीसाठी ओपनसाठी केलाय. ओपन शुभम घोडविंदेने जरूर मात्र केलं. पहिला चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. खऱ्या अर्थानं सर आपल्याच माध्यमातून आम्ही शिकलोय आणि नेहमी ज्यांचं आम्हाला सहकार्य राहिलंय यस महाराष्ट्र स्टेट लेवलपर्यंत खऱ्या अर्थानं ते पोहोचलेत आणि त्यांच्या मुलाकडून बऱ्याच आपण शुभेच्छा देऊया. आमच्या खोपोली शहराच्या वतीने, आमच्या प्रीमियर लीगच्या वतीने आणि आमच्या कमेंट्री बॉक्सच्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा असतील. गोलंदाज तयार. फुलटॉस चुकी झाली ऋषभ भुजबळकडे. चुकीला माफी नाहीये आणि स्क्वेअर सीमा पार येतोय. दुसऱ्या चेंडूवरती दमदार फटका. षटकार. चेंडूवरती 6 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात यावेळेसचा. हा फटका मिडॉनला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉन लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सीमा पार. हा चौकार. जे मयूर रेटरेकर युवा उद्योजक ज्यांचं आगमन झालंय, शुभ आगमन झालंय, त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. खोपोली प्रीमियर लीग म्हणजे साहेबांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम आता स्वागतम. ज्यांचं स्वागत आहे या अतिथी व्यासपीठावरती. धावसंख्या आहे ती 10 धावा. 55चा पाठलाग करायचा होता. येणारे 20 चेंडू 45ची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? शुभम घोडविंदे ऑन फायर. ऋषभ भुजबळला दाखवला आसमान. लगातारचा हा नव्हे तर चौकारानंतरचा हा षटकार. मी विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत एक उबदार मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मयूर रेटरेकर साहेबांचं स्वागत. युवा उद्योजक आहे आणि उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्यांचं स्वागत या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. धावसंख्या होती ती 16 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. येस KTC लाईव्हला विनंती असेल की आपण मयूरजी रेटरेकर साहेब यांचं स्वागत या मुख्य व्यासपीठावरती होतंय. उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून या शहरामध्ये त्यांची ओळख. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, कारण एक दमदार नेतृत्व. मगाशी म्हटलं बरंच अनेक वेळा, कर्तृत्व नेतृत्व कसं करावं. युवकांचा आवाज, डॅशिंग नेतृत्व आहेत आणि अनेक युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेत ते आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती झाला. धावसंख्या होती ती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती KTC लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही खोपोली प्रीमियर लीग ज्यांना येणं शक्य नाही ते खोपोलीतल्या आपल्या शहरामध्ये स्मार्ट टीव्हीवरती देखील बघू शकता. असा त्या ठिकाणी ही स्पर्धा आपण बघतो. ही खोपोली प्रीमियर लीगचा
आता हा अंतिम 16 अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला आहे. काही क्षण या स्पर्धेचे आता उरले. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. अजून आपल्या मॅच पेंडिंग आहेत. ज्याच्यासाठी केला होता टास तो दिवस खऱ्या अर्थाने गोड व्हावा, सुरुवात चांगली व्हावी असे अनेक वेळा प्रयत्न केले गेले, परंतु अजिंक्य दर्गेने घेतलेली भूमिका आणि आदित्य दर्गेने घेतलेली भूमिका आणि त्याच्यावरती आलेला हा एक दमदार फटका षटकार. लाईन लेन थोडीशी चुकल्यानंतर त्याच्यावरती झालेला आक्रमण इथे बघा आउटसाइड ना ऑफस्टंप स्क्वेअर कटचा फटका देऊन जाईल. छत्तीस विभाग 40+ चे विद्यमान अध्यक्ष चिलटण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू अगलोकले यांनी खोपोली प्रीमियर लीग साठी मनापासून शुभेच्छा आल्यात. आपण आला असाल तर या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच स्वागत आपण पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं करूया. ही मॅच आपण पाहतोय वेदांत 11 संघाच्या विरोधात दक्ष 11 राजू अगलोकले परळी या ठिकाणी आहेत. लाईव्ह या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. धन्यवाद, स्वागत आहे आपलं. इथून विकेट जातीये. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज आदित्य दर्गे बॅक टू द पवेलियन. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, पण इथे आता कोणत्या खेळाडू आणलं जाईल याचा आता सर्वांना उत्सुकता आहे. पंच काय बॅट्समन पाठवा. धावा संख्या आहे ती 26 26 धावा. संवीस धावा आहेत. चेंडू शिल्लक आहेत आता 15-29 या धावा संख्येची गरज. चुलबुल पांडे सर क्या बोल रहे हैं, हमें नजर नहीं आ रहा है. उनकी भाषा क्या बोल रही है. यस यस. नेक्स्ट बॅटर अजय मैदानामध्ये आलाय. अजित मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. लोअर फुल टॉस बॅटला व्यवस्थितरित्या चेंडू अगदी व्यवस्थित बॅटवर घेता नाही आला. एक सिंगल जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावा संख्येत वाढ होईल. समीकरण बदलेल. 14 चेंडू उरतील. 28 ची गरज असेल ती या मॅच मध्ये. डीजे साठेने जे गाणं सेट केलं होतं ते वाजलंच नाही अजून. डीजे साठेचं गाणं एवढं सुंदर आहे की झोपलेले आता उठलेत. त्यांचं स्वागत करूया स्पर्धेमध्ये. मस्त झोप त्यांची झालेली आहे. साठेंचं कौतुक करावं लागेल. यावेळेस एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. धावा संख्येत भर पडेल. टोटल 28 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. शेवटचे 14 चेंडू उरलेत. 27 ची गरज आहे. पुनीत जहांगीर उर्फ गड्डी दुसरा गोलंदाज आहे. त्याच्यामुळे काही चेंडू शिल्लक करायचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप स्लोअर वन केलाय. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस बघायला मिळाला या चेंडूवरती. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. इथून निर्धाव चेंडूची होतीये सांगता. बघा एक आदित्य दर्गे एका टीम मध्ये, दुसरा बंधू दुसऱ्या टीम मध्ये. म्हणजे दोन्ही बंधू आता एकामेकाच्या विरोधात खेळ करतायत. हे तर क्रिकेट आहे. एकामेकाच्या विरोधात खेळ करावा लागतो. कधी कधी आपण हॉटेलमध्ये एकामेकाच्या बाजूला बसतो, परंतु क्रिकेट असं आहे की एकामेकाला विरोध करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष केला जातोय. सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने समीकरण बदलेल, पण सिंगल नंतर तुम्हाला अडचणीमध्ये देखील आणेल. कारण धावांचं आणि चेंडूंचं अंतर बघितला तर आता कमी होत चाललंय. चेंडू उरलेत ते आता शेवटचे 12 आणि गरज आहे ती 26 या धावसंख्येची. तर टीम मीटिंग नकोय बघा. टीम मीटिंग नको प्लीज. चुलबुल पांडे एकत्र येऊन देऊ नका अजिबात. लगेच ना असे बाजूला काढा.
येणारे 12 चेंडू 26 ची गरज आहे. 12 चेंडू 26 या धावसंख्येची गरज. दुसरा गोलंदाज आपण पाहिला पुनीत जहांगीर. तिसरा गोलंदाज आपण पाहू लखन. डीजे सकाळची जे गाणं वाजना तशा प्रकारचं गाणं वाजवा. बघा डीजेला माहिती आता कुठलं गाणं लावायचं, काय गाणं वाजलं पाहिजे हे त्यांच्या मेमरीमध्ये आता फिट झालंय. वळूया मॅचकडे. 12 चेंडू 26 ची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय लखन. या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावा रोखल्या जातील, की शुभम गोडविंदेचा विकेट या ओव्हर्स मध्ये येईल की विचार करण्यास भाग पाडेल लखनला. यावेळेस फटका दमदार आहे. 1 बाउन्स सीमा पार, डिस्कलेक्ट सीमा पार येतोय. दमदार चौकार. बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला दिली आहे ते बंटी गायकवाड साहेबांचं शुभ आगमन झालं आहे. काय देऊ शकतो आणि काय मी देणार हे तुम्ही फक्त मागा, ती वस्तू आम्ही दिली आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज जी ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून दिली ते बंटी गायकवाड साहेबांचं आगमन आणि त्यांचं स्वागत या मुख्य व्यासपीठावरती होतोय. मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 10 चेंडू आणि गरज आहे ती 22 या धावसंख्येची. 10 चेंडू 22 धावा. 2-3 निर्धाव चेंडू, एखादी गोल्डन विकेट या मॅच मध्ये मजा आणेल. हुक केलाय, फटका जबरदस्त आहे. चेंडू आरपार स्टेडियम पार. शुभम गोडविंदेच्या बॅट मध्ये आलाय षटकार. गोडविंदे अक्षरशः बरसलाय आणि अक्षरशः मी तर म्हणेन या मैदानावरती विचार करण्यास आता भाग पाडलाय लखनला. यावेळेस फुलटॉस चुकी झाली आहे पुनश्चा. लखनच्या चेंडूवरती एक दमदार फटका आलाय. अजून एक षटकार. डीजे धन्यवाद डीजे. आवाज दूर दूर गेलाय. फटके बरेच दूर दूर पोहोचलेत. काय काय जबरदस्त फटके आलेत. चेंडू शिल्लक लागलेत आता 8 आणि गरज आहे ती 10 या धावसंख्येची. यावेळेस काय जबरदस्त फटका खेचलाय. कॉपी बुक स्टाईलने या फटक्याची निवड केली. तंत्रशुद्ध फटका होता. बागपूरला जाऊन गरज नव्हती. इथे मात्र जबरदस्त फटका बघायला मिळाला. शुभम गोडविंदे ऑन फायर. चौकार. अजूनही मला वाटतंय चेंडू शिल्लक आहेत आता 7 आणि गरज आहे ती 4 या धावसंख्येची. यावेळेस एक धाव जोडली जाईल आणि एका धावसंख्येच्या बरोबरीने हे षटक खऱ्या अर्थानं संपलंय. शेवटचे 6 चेंडू 3 या धावसंख्येची गरज आहे. आता शेवटचा गोलंदाज कोण आहे, या धावना रोखणार का? शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 3 या धावसंख्येची गरज आहे कारण धावसंख्या आहे ती 52. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा शेवटचे 6 चेंडू. मॅच मध्ये मजा येईल. 2-3 चेंडू निर्धाव, एखादा विकेट या मॅच मध्ये घेतला जाईल ना शेवटच्या मोमेंटमला, तर मॅच मध्ये मजा येणार.
चला टाइमपास नकोय. मॅचकडे वळतोय गोलंदाज तयार. 6 चेंडू 3. यावेळेस कार्पेट लेव्हलने फडका कॉपी बुक स्टाईलने फडक्याची निवड केली होती. चेंडू सीमा पार होतोय. विजयी चौकार खेचलाय. शुभम घोडविंदे ऑन फायर. मॅच फिनिश केली आणि इथून सामना जिंकलाय तो वेदांत 11 संघानं. नॉट आउट शुभम घोडविंदे. 15 चेंडू 44 धावा. फक्त 6 धावांपासून वंचित राहिला अर्धशतकापासून. तो शुभम घोडविंदे ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच.